विरोधकांना किती रडगाणं गाऊ द्या, विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंबीनाका दहीहंडी उत्सवात केलाय. तर मागाठाणे येथील दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा 2024ची हंडी सुद्धा आम्हीच फोडणार असल्याचा दावा केलाय. ठाण्यातील विविध दहीहंडी कार्यक्रमांच्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. कितीही विरोध झाला तरी एकनाथ शिंदे काम करत राहणार असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळेला विरोधकांना लगावला. आनंद दिघे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गोविंदा उत्सव खऱ्या अर्थानं पोहोचवला. त्यामुळे सर्वप्रथम या ठिकाणी सर्व गोविंदा पथक सलामी देऊन जातात. सरकारनं लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली, लाडका शेतकरी तसंच लाडका गोविंदाही केला. गोविंदांसाठी विमा योजना आणि प्रो गोविंदांसारख्या स्पर्धा सुरू करून साहसी खेळाचा दर्जा दिला. शिवाय महाराष्ट्रातील गोविंदा स्पेनला सराव करण्यासाठी जात असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे कृष्णा पाटील, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या दहीहंडीमध्ये हजेरी लावून थरांचा अनुभव घेत गोविंदांना शुभेच्छा दिल्या. टेंबीनाक्याची दहीहंडी ही मानाची दहीहंडी आहे. हा मानाचा उत्सव आहे. खऱ्या अर्थाने या दहीहंडीला खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आणखी मोठं व्यापक स्वरूप दिलं आणि म्हणून ही मानाची दहीहंडी इथं मुंबईतल्या महाराष्ट्रातला प्रत्येक गोविंदा इथे सलामी देतो आणि मग पुढे जातो. ही परंपरा आहे. कारण इथे दिघे साहेबांनी संस्कृती आणि परंपरा आपली वाढवण्याचं जोपासण्याचं काम केलेलं आहे. आणि इथं जीवघेणी स्पर्धा नसते. यामध्ये आपली संस्कृती जी आहे टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. आणि म्हणून दहीहंडी उत्सव असेल, गणेशोत्सव आहे, नवरात्रोत्सव आहे, शिवजयंती आहे, असे अनेक उपक्रम जे आहेत हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केले. आणि मग त्याचा एवढी व्याप्ती वाढली की अगदी वार्डामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मोठ्या प्रमाणावर साजरे होऊ लागले. यामधून गणेशोत्सवामधून देखील स्पर्धेचं आयोजन होऊ लागलं. जसं दहीहंडी जो आहे हा गोविंदा उत्सव आहे. आज ही आपली एक सांघिक एक परंपरा आहे. इथे या उत्सवाला खऱ्या अर्थाने ठाणे म्हणजे गोविंदाची पंढरी म्हणतो आपण. आणि सगळे लोक इथे येतात, सगळे गोविंदा येतात. आणि दिघे साहेबांचं नेहमी सांगणं असायचं की गोविंदाला गालबोट लागता कामा नये. आणि म्हणून त्यामध्ये जीवघेणी स्पर्धा असता कामा नये. म्हणून सरकारने देखील आज आपण प्रो गोविंदा केला, गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला. या सर्व गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला आणि मोठ्या प्रमाणावर या गोविंदांना स्पेनला आपण सरावासाठी देखील आपलं सरकार पाठवू लागलं. त्यामुळे गोविंदा उत्सव देखील जसं प्रो कबड्डी होता, आता प्रो गोविंदा देखील झाला. त्याचं देखील प्रो गोविंदाचा कार्यक्रम मुंबईमध्ये झाला. प्रचंड मोठा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. खरं हे गोविंदा आपले सगळे तरुण आहेत. आणि मला आठवतंय जेव्हा आपलं हे सरकार आपण बदललं, सर्वसामान्यांचं सरकार आणलं, त्यावेळी सर्व सणांवर उत्सवांवर बंदी होते. आणि आपण आल्यानंतर पहिला गोविंदा होता. हा गोविंदा निर्बंध मुक्त केला आणि त्यानंतर अनेक सण साजरे होऊ लागले. आणि आज त्याच उत्साहाने त्याच जल्लोषामध्ये फार प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद तरुणांचा सगळीकडे पाहतोय. रस्त्यावर जिकडे तिकडे गोविंदाच गोविंदा दिसत आहे.